पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। परिसर आढावा घेत समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्येक शासकीय विभागाने सांघिक भावनेने काम करून योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले। पुढील बैठकीसाठी प्रत्येक विभागाने कृती अहवाल ATR सादर करावा। कोल्हापूर हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहणारा जिल्हा असून सर्वांच्या सहकार्याने विकासाला अधिक बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्हा अधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार शाहू महाराज, छत्रपती खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, नगराध्यक्ष, सभापती व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। आढाव्यादरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी शासकीय विभागातील कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे। यावेळी उपस्थित सदस्यांनी आपापल्या भागातील प्रश्न उपस्थित केले। दिव्यांग सक्षमीकरण शिबिरे तालुका स्तरावर आयोजित करावीत, तसेच केंद्र शासनाच्या योजनांची गावागावात प्रभावी जनजागृती करावी अशा सूचनाही मांडल्या। बैठकीत विविध योजनांची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी सादर केले व त्यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले।